किशोर भेटीमुळे भाजपचे नेते नाराज। बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपचा पराभव केलेल्याशी चर्चा करणं अयोग्य, भाजपची नाराजी, सूत्रांची माहिती। नाशिकमधील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, ज्यांच्यावर खड्डे बुजवण्याची जबाबदारी त्यांच्यावर दंड लावा, कारण सांगू नका, रिलॅक्स राहून चालणार नाही, फडणवीस बैठकीत संतापले। नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त कमिशनशी देणं घेणं, राज ठाकरेंचा आरोप। तर राज ठाकरे यांना सर्व कामांची यादी देईन, त्यांनी भ्रष्टाचार कुठे झालाय ते सांगावं, महाजनांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची तासभर बैठक, तर ठाकरेंची शिवसेना आणि टीएमसीतील फुटीर खासदारांचा मोदींसोबत ब्रेकफास्ट। कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा, खासदारांना सूचना। सेनेच्या 7 खासदारांसोबत स्वतंत्र संवाद झाल्याची ही माहिती। किती फोडलेस आणि अजून किती फोडणार, यावर मोदी आणि शिंदेंमध्ये चर्चा होईल। संजय राऊत यांची टीका, मोदींनी फुटीरतेला प्रतिष्ठा देऊ नये, ब्रेकफास्ट डिप्लोमसीवरून राऊतांचा हल्लाबोल। डिलिमिटेशन विधेयक मांडण्याची सरकारची तयारी सुरू, पुढील आठवड्यात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे। एनडीएच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। काँग्रेसकडून लोकसभेतील सर्व खासदारांसाठी 3 ओळींचा व्हिप जारी, सोमवार ते बुधवारपर्यंत लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश। या काळात संसदेत डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाण्याची चर्चा असल्यानं पक्षाकडून व्हिप जारी। अभिजित दिपके पोलीस अधिकाऱ्यावर संतापले, भेटीसाठी येणाऱ्यांना उद्धट वागणूक दिल्यानं दिपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारला, कोणाला भेटायचं हे मी ठरवणार, पोलिसांनी सांगू नये, दिपकेंनी खडसावलं। T20च्या मुद्द्यात आता राहुल गांधींची उडी, दाल में काला नहीं पूरी दाल ही काली है, राहुल गांधींनी T20 विषयावर व्हिडिओ बनवला। काही लोक तथ्य सोडून आरोप करतायत, दररोज 7 कोटी ग्राहक पेट्रोल पंपावर जातात, बायोफ्युएल ब्लेंडिंग कार्यक्रम योग्य रीतीनं सुरू आहे। राहुल गांधी यांच्या T20वरील आरोपांनंतर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा खुलासा। शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित, 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी जमा। आधार व्हेरीफाईड झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार, कोणत्याही शेतकऱ्यावर सिबिलची अट लागणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। गिरिजा राऊतांच्या प्रकरणात ठाकरे सेनेच्या विनायक राऊतांसह 6 आरोपींना जामीन मंजूर। गिरिजा राऊत हायकोर्टात जाण्याची शक्यता, मानसिक छळासह जादूटोणा केल्याचे विनायक राऊत यांच्यावर आरोप। डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना जामीन, मात्र आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रेला महाराष्ट्राबाहेर राहावं लागणार, सर्व आरोपींना कोर्टाकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश। बँकॉकजवळील जेप्सिरिन नोंथाबुरी स्कूलमध्ये 14 वर्षीय विद्यार्थ्याकडून गोळीबारात 8 जणांचा मृत्यू। शाळेत गोळीबार करण्यापूर्वी विद्यार्थ्यानं आजी आजोबांची केली होती हत्या, पोलिसांची माहिती। प्रस्तावित परदेशी योगदान नियमन कायद्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ भारताच्या संसदेलाच। अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीनं कायद्याबाबत केलेल्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांची प्रतिक्रिया। देशाच्या अंतर्गत कायदेविषयक प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला स्थान नसल्याचं केलं स्पष्ट।